वेलकम टू द हर्तिकेश अकॅडमी। जर का तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे त्याला लाईक करा। ओके, सो मॅथमॅटिकल लॉजिकचे एक्सरसाइज 1.3 ह्याचा जो शेवटचा क्वेश्चन आहे जो मागच्या व्हिडिओमध्ये नव्हता तो आज आपण घेऊ। बघा, क्वेश्चन नंबर 4 काय, राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट। जर का तुम्ही पहिला व्हिडिओ 1.3चा बघितला नसेल तर तो बघा, त्याच्यात मी बेसिक पण सांगितलेलं आहे। ओके, इथे परत सांगतो, पी इफ देन क्यू, याचं पहिले काय लिहायचं, कॉन्व्हर्स, जे येतं क्यू इफ देन पी, हे झालं याचं कॉन्व्हर्स। तसंच इनव्हर्स, हे सेम, फक्त याला नेगेशन द्या, नेगेशन पी इफ देन नेगेशन क्यू, आणि लास्ट आहे आपलं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह। सो पी इफ देन क्यू कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येईल, हे जे आहे यामध्ये क्यू पुढे घ्या आणि पी मागे घ्या, म्हणजे नेगेशन क्यू इफ देन नेगेशन पी, याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे। मग बघा, आता आपण पहिलं एक्झाम्पल बघू। इफ एक्स इज लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर वेअर एक्स वाय बिलॉंग्स टू आर। यांचं तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचं आहे। पहिले तर सिम्बॉलिक फॉर्म लिहा। सो पी स्टेटमेंट घेऊया। बघा, इफ देननी वाक्य जोडलं आहे, मग पी सेंटेन्स काय आहे, एक्स इज लेस दॅन वाय, बरोबर, आणि क्यू सेंटेन्स काय आहे, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर। ओके, वेअर एक्स वाय बिलॉंग्स टू आर। ओके, तर सिम्बॉलिक फॉर्म काय, नाव सिम्बॉलिक फॉर्म इज इक्वल, वाक्य कशाने जोडलं आहे, इफ देन, पी स्टेटमेंट है पी इफ देन क्यू। ओके, आता पहिले तुम्हाला काय लिहायचं आहे, कॉन्व्हर्स, जे काय असतं, कॉन्व्हर्स काय असतं, क्यू इम्प्लॉईज पी, क्यू इफ देन पी। ओके, क्यू इफ देन पी। आता म्हणजेच काय येईल, क्यू स्टेटमेंट काय, हे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर एक्स वाय बिलॉंग्स टू आर। आता जोडलंय कशाने, या सिम्बॉलला काय म्हणतात, इफ देन, म्हणून इथे पुढे काय येईल, इफ जोडले देन एक्स वाय, हे काय झालं, कॉन्व्हर्स, कळत आहे। बघा, क्यू घेतला, बरोबर, क्यू स्टेटमेंट पहिले लिहिलं, बरोबर, जोडलंय कशाने, इफ देनने, म्हणून इफ देन वापरला, आणि पी स्टेटमेंट काय, एक्स लेस दॅन वाय। ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला लिहायचं आहे इनव्हर्स, जे काय असतं, नेगेशन पी। आता नेगेशन आहे, ओके, नेगेशन आहे तर काय लिहा, ओके, सो नेगेशन पी, नेगेशन काय येईल, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, जोडलंय कशाने, इफ, म्हणून पुढे काय आला, इफ आहे, इफ देन नेगेशन क्यू काय येईल, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर
एक्स वाय बिलॉंग्स टू आर. हे झालं दुसरं इनव्हर्स. आता काय करायचं आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. म्हणजे थर्ड नंबर काय येईल, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, काय येईल, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. जो असतो काय असतो बघा, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन क्यू देन निगेशन पी. तर इफ बरोबर, कारण सिम्बॉल कसला आहे इफ देनचा मध्ये. निगेशन क्यू काय येईल, हे स्टेटमेंट येईल बरोबर. सो एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर एक्स वाय बिलॉंग्स टू आर. जोडलंय कशाने, इफ. देन निगेशन पी काय येईल, निगेशन पी येईल एक्स टू आर. याप्रमाणे तुम्हाला बघा, पहिले कॉन्व्हर्स लिहायचं आहे, नंतर इनव्हर्स लिहायचं आहे, नंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचं आहे. ओके, आपण आता दुसरं गणित बघूया. ओके, क्वेश्चन नंबर 2 काय, ए फॅमिली बिकम इलिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. आता थोडंसं वेगळं सेंटेन्स आहे. काय, इफ कुठे वापरलेला आहे, इथे, म्हणून पी सेंटेन्स काय येईल, हे काय येईल, हे. मग पी सेंटेन्स काय येतं, इफच्या नंतरचं द वुमन इन इट इज लिटरेट. ओके, त्याच्यानंतर क्यू काय येईल, हे ए फॅमिली बिकम लिटरेट. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला पहिले कॉन्व्हर्स लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, कॉन्व्हर्स. ओके, कॉन्व्हर्स काय तो बघा, क्यू इम्प्लॉईज पी. म्हणजे पहिले सेंटेन्स काय येईल, ए फॅमिली बिकम ए लिटरेट. ओके, सो बघा, ए फॅमिली क्यू पहिले येतो म्हणून क्यू स्टेटमेंट पहिले, फॅमिली बिकम लिटरेट. जोडलंय कशाने, इफ देन. मग पुढे काय येईल, इफ ए फॅमिली बिकम लिटरेट देन पी स्टेटमेंट काय, द वुमन इन इट इज लिटरेट. आता काय करूया, इनव्हर्स लिहूया. इनव्हर्स काय येईल, निगेशन पी राईट, निगेशन क्यू. ओके, सो द वुमन इन इट लिटरेट, ह्याचं निगेशन काय येईल, द वुमन ओके इन इट निगेशन आहे, नॉट लिटरेट. ओके, नॉट लिटरेट, कारण काय, निगेशन जोडलंय कशाने, इफ देन लिटरेट. म्हणून इथे काय येईल, इफ देन क्यू स्टेटमेंट काय, ए फॅमिली, पण इथे काय निगेशन क्यू आहे म्हणून इथे पण काय येईल, नॉट बिकम लिटरेट. ओके, आता
आपल्याला काय लिहायचं आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, काय लिहायचं आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, त्यासाठी काय लिहितो आपण, निगेशन क्यू, निगेशन पी. ओके, सो हे इनव्हर्स इथे आहे आणि हे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इथे आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता ए फॅमिली नॉट बिकम लिटरेट. बघा निगेशन क्यू काय आहे, ए फॅमिली निगेशन क्यू लिहायचं आहे. क्यू स्टेटमेंट काय, ए फॅमिली बिकम लिटरेट. ओके, सो ए फॅमिली निगेशन आहे म्हणून काय, नॉट बिकम लिटरेट, देन, कारण काय मध्ये इफ देन वापरला म्हणून इथे पण काय येईल, इफ ए फॅमिली नॉट बिकम लिटरेट देन द वुमन in it okay is not literate. ओके, याप्रमाणे हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ओके किरण बंद कर. ओके, आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. ओके, सो पहिले तर काय आहे, पी स्टेटमेंट, सरफेस एरिया डिक्रीजेस, ओके. क्यू स्टेटमेंट काय, प्रेशर इन्क्रीजेस. या दोघांचाही सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, पी. वाक्य जोडले कशाने, बरं, इफ देन ने, म्हणजेच इफ देन क्यू. ओके, आता पहिले काय आहे, कॉन्व्हर्स काय तो क्यू एम्प्लॉईज पी. सो बघा, प्रेशर इन्क्रीजेस, याचा आन्सर काय, प्रेशर इन्क्रीजेस, जोडले कशाने, इफ देन ने, म्हणून इथे काय आला, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. ओके, आता इनवर्स काय येतं, निगेशन पी विथ देन निगेशन क्यू. ओके मिनटं. ओके, सो बघा, निगेशन पी स्टेटमेंट काय, सरफेस एरिया डिक्रीजेस. ओके, सो सरफेस एरिया, निगेशन आहे म्हणून नॉट डिक्रीजेस. ओके, नॉट डिक्रीजेस. त्यानंतर जोडलाय कशाने, इफ देन, म्हणून इफ सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस देन प्रेशर नॉट इन्क्रीजेस. प्रेशर नॉट इन्क्रीजेस. ओके, समजला. आता काय आहे, कॉन्ट्रा
पॉझिटिव्ह. ओके. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह जे आहे निगेशन क्यू, निगेशन पी. ओके. एकच मिनटं. ओके. सो बघा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय निगेशन क्यू इफ देन निगेशन पी. सो निगेशन क्यू काय प्रेशर, प्रेशर इज सॉरी इज नाही आहे नॉट इन्क्रीजेस कारण काय निगेशन आहे नॉट इन्क्रीजेस जोडलं आहे कशाने इफ देन मग इफ देन पी काय सरफेस एरिया, सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस. ओके. हा आला क्वेश्चन नंबर 3. याप्रमाणे तुम्हाला बघा इथे आपण कॉन्व्हर्स लिहिला आहे, इथे इन्व्हर्स आणि इथे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. याप्रमाणे तुम्हाला ही एक्सरसाइज करायची आहे. एक क्वेश्चन बाकी आहे तो तुम्ही घरी सॉल्व करा. जर का तो अडला तर मला कमेंट करा. ओके. सो बघत राहा हृतिकेश अकॅडमी. टू द हृतिकेश अकॅडमी. यामध्ये आपण 1.4 सुरू करण्याच्या अगोदर काही त्याच्या बेसिक कन्सेप्ट बघू. हा आहे अल्जेब्रा ऑफ द स्टेटमेंट. तुमच्या पुस्तकात पण हा टेबल दिलेला आहे, मी इथे फळ्यावरती लिहिला आहे. तर पहिले काय बघा, मी तुम्हाला एकदा सांगतो की हे जोपर्यंत तो लॉ तुमचे पूर्ण पाठ होत नाहीत किंवा तुम्हाला लक्षात राहत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्सरसाइज 1.4 मधली गणित ही सॉल्व होणार नाहीत. त्याच्यामुळे नीट काळजीपूर्वक बघा. सो पहिला आहे इम्प्लॉयमेंट लॉ, जो काय सांगतो जर पी अँड पी असेल तर उत्तर काय येईल पी. बघा पी अँड पी असेल तर उत्तर काय येईल फक्त पी. किंवा पी ऑर पी असेल तरी उत्तर काय येईल पीच येईल. ओके. आता दुसरं काय सांगतो कम्युटेटिव्ह लॉ, जो सांगतो पी ऑर क्यू असेल तर त्याला आपण कसं लिहू शकतो क्यू ऑर पी. बघा आणि त्याच्यामध्ये दुसरं काय सांगतो जर का पी अँड क्यू असेल तर त्याला आपण कसं लिहू शकतो क्यू अँड पी. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो 2 अधिक 3 5 होतात बरोबर. किंवा असं लिहिलं 3 अधिक 2 तरी किती होतात 5. याप्रमाणे एक पुढे घेतला आहे, एक मागे घेतलेला आहे आपण. ओके. त्याच्यानंतर असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो पी अँड ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर. ओके. पी ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर असेल तर त्याला आपण कसं लिहितो ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू ब्रॅकेट कंप्लीट अँड आर. तर त्यालाच आपण कसं लिहितो पी अँड क्यू अँड आर. ओके. दुसरं बघा जर पी ऑर ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर आर असेल तर त्यालाच आपण कसं लिहितो ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू ब्रॅकेट कंप्लीट ऑर आर मग आर. ओके. यालाच आपण कसं लिहितो पी ऑर क्यू ऑर आर. आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. बघा ए अधिक बी हे एका ब्रॅकेटमध्ये अधिक सी आहे बरोबर. याला तुम्ही कसं लिहू शकता ए ब्रॅकेटच्या बाहेर काढला बी अधिक सी बरोबर. यालाच कसं लिहितो ए अधिक बी अधिक सी. ओके. हा आहे तुमचा असोसिएटिव्ह लॉ. त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, जो आहे जर पी ऑर ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर असेल तर पी ऑर क्यू असतो ब्रॅकेट अँड पी ऑर आर असतो. ओके. बघा या टर्मने याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल ही टर्म येईल. हा अँडचा अँड इथे तसाच. परत या ब्रॅकेटने इथे मल्टिप्लाय करा आरला तर काय येईल पी ऑर
आर. ओके, तसंच जर का पी अँड ब्रॅकेटमध्ये क्यू और आर असेल तर ह्याला आपण जर का मल्टिप्लाय केलं ह्या पूर्ण टर्मला पी अँडला, तर काय भेटेल ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू, हा ऑरचा ऑर, बरोबर, हा ऑरचा ऑर. त्याच्यानंतर याने परत याला मल्टिप्लाय करा तर काय भेटेल पी अँड आर. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल बघा, ए गुणिले बी अधिक सी, यालाच कसं लिहू शकतो, याने याला गुणा ए गुणिले बी अधिक याने याला गुणा ए गुणिले सी. याप्रमाणे तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डी मॉर्गन्स लॉ हा महत्त्वाचा लॉ आहे. हा एक्झाम्पलमध्ये मोस्टली वापरला जातो, खूप उपयोगाचा आहे. जर निगेशन ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू असेल, बघा मी इथे लिहितो, जर निगेशनमध्ये पी असेल तर या निगेशननी याला मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये, तर काय भेटेल निगेशन पी, बरोबर. आणि अँडचा जो अँड आहे त्याचा काय होईल ऑर. या परत निगेशनने याला गुणा निगेशन क्यू, हेच इथे दिलेलं आहे. ओके, बघा, जर का निगेशन पी अँड क्यू असेल तर त्याला निगेशन पी और निगेशन क्यू असं आपण लिहितो, किंवा निगेशन पी और क्यू असेल, तिथे क्यू असेल तर या निगेशन याला मल्टिप्लाय करा तर निगेशन पी ऑरचं होईल अँड निगेशन क्यू. हा झाला तुमचा डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर आयडेंटिटी लॉ काय सांगतो, जर पी अँड टी इज इक्वल टू पी, बरोबर, आणि पी और टी असेल तरी तर व्हॅल्यू काय येईल टी म्हणजे काय ट्रू व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर पुढे पी अँड एफ असेल तर काय तो एफ. ओके, आणि पी और एफ असेल तर काय तो बी. ओके, हा झाला तुमचा आयडेंटिटी लॉ. कॉम्प्लिमेंटरी लॉ मी तुम्हाला सांगतो, जर पी अँड निगेशन पी असेल तर व्हॅल्यू काय येते फॉल्स, आणि जर पी और निगेशन पी असेल तर व्हॅल्यू काय येते ट्रू. ओके, त्याच्यानंतर आहे असोसिएटिव्ह लॉ, ॲब्सर्प्शन लॉ आहे. ओके, जो काय सांगतो, जर का पी और ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू असेल तर त्याची व्हॅल्यू काय लिहावी पी लिहावी, आणि जर पी अँड ब्रॅकेटमध्ये पी और क्यू असेल तर त्याची व्हॅल्यू काय लिहावी पी लिहावी. ओके, आता हा जो कंडिशनल लॉ आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण हा रिमूव्ह इफ देनला पण यूज होतो. कंडिशनल लॉ काय सांगतो, जर का पी इफ देन क्यू असेल तर त्याला आपण कसं लिहू शकतो, निगेशन पी और क्यू मध्ये लिहू शकतो, बरोबर, निगेशन पी और क्यू मध्ये लिहू शकतो. त्याच्यानंतर बाय कंडिशनल लॉ काय सांगतो, जर का पी इफ देन क्यू असेल तर त्यालाच आपण कसं लिहितो ब्रॅकेटमध्ये पी. यालाच या टर्मला आपण कशावरून लिहू शकतो, बघा, हे बघा पी क्यू आहे, बरोबर, यालाच आपण कसं लिहू शकतो इथे कंडिशनल लॉनुसार निगेशन पी और क्यू, म्हणजे याच्या जागी ही जी टर्म आहे ह्याच्या जागी आपण काय लिहिलेलं आहे निगेशन पी और क्यू अँड निगेशन क्यू और पी. ओके, याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. बघा, मी परत एकदा सांगतो, हा टेबल खूप महत्त्वाचा आहे, याशिवाय तुम्हाला 1.4 एक्सरसाइज सोडवता येणार नाही. ओके, इथे मी परत सांगतोय, इथे क्यू आहे, ह्याची व्हॅल्यू ही येते म्हणून ह्याच्या जागी हे लिहिलेलं आहे आपण, इथे अँडचा अँड. ओके, परत आता हा कसा आहे निगेशन क्यू पी आहे, यालाच कसं लिहितो आपण यामध्ये निगेशन क्यू और पी, ही व्हॅल्यू इथे टाकलेली आहे. याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. आपण 1.4 आता बघूया.